समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. समर्थाच्या सेवकाला कोणीही वक्र पाहू शकत नाही, म्हणजेच त्याला कुणाकडूनही सुख दुःख जाणवू शकत नाही. तो समर्थ आहे. कुणाच्या सुखाने आणि कुणाच्या दुःखाने कधीच तो प्रभावित होत नाही, कारण समर्थ इतका प्रभाव त्याच्यावर कुणाचाच होत नाही. त्याला समर्थ अतिशय प्रिय असल्यानं त्याला समर्थाचाच प्रभाव होतो आणि त्याचं जीवन समर्थमय बनतं. म्हणूनच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जीवनाचा हरेक क्षण केवळ स्वामी विचाराने भरलेलं हे मन, अशी स्थिती सतत व्हावी असे मागणे स्वामीकडं नित्य असावे. आपल्या इच्छेचं कारण स्वामी असावं, जीवनाचं कारण स्वामी असावं, पाहण्याचं कारण स्वामी असावं, ऐकण्याचं कारण स्वामी असावं. स्वामी विना आपल्या मनाला काही न दिसावं. प्रत्येक कर्म करत असताना केवळ स्वामी भाव या भावनेने हर एक कर्म करावं. मगच ते कर्म कर्मयोग होईल आणि मग त्या कर्मातल्या हर एक सेवकाला ही स्थिती लागू होईल की समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व मंडळी कोण आहे. समर्थ असता भीती का वाटावी. समर्थाचं चिंतन सदैव व्हावं. समर्थाचं सर्व काळ समर्थाचं होऊन जगावं. मग पाहावं, वक्र पाहणारं कोणीच राहणार नाही, केवळ एकच पाहणारा राहील. आनंदमूर्ती श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.